विनंती आहे की कोणी नायलॉन मांजाचा वापर करू नये। नायलॉन मांजामुळे लोकांना दुखापत होत आहे। दुखापत झाल्याच्या भरपूर घटना औरंगाबाद शहरात छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या आहेत। जर कोणी नायलॉन मांजाचा वापर केला तर त्या इसमावर, जर लहान मुलगा असेल तर त्याच्या घरच्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल। संक्रांत हा सण साजरा करण्यासाठी आहे, इतरांना दुखापत करण्यासाठी नाही। कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये। नायलॉन मांजाचा वापर केल्याने आपल्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो। कृपया कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये। शंभूनगर, इंदिरानगर रहिवाशांनी कृपया या आवाजाकडे लक्ष द्या। छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरात तसेच शहरामध्ये नायलॉन मांजा वापरण्याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येत होते, तरी शासनाने नायलॉन मांजाचा वापर पतंगीकरता करण्यात येऊ नये त्याबद्दल त्याच्यावर बंदी आणलेली आहे। शहरामध्ये आपल्या ठिकठिकाणी नायलॉन मांजाचा वापर केल्याने अपघात झालेले आहेत। त्याच्यामध्ये काही लोक गळा कापून, हात, त्यांचे बोट कापणे अशा प्रकारच्या घटना होऊन गंभीर जखमी आहेत। नायलॉन मांजाचा वापर करायचाच नाही आहे। जर नायलॉन मांजाचा वापर कोणी करत असेल तर डायल 112 किंवा 0240 22 40 500 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे। नायलॉन मांजा वापरताना किंवा त्यास पतंग उडवताना कोणी जर मिळून आलं तर गंभीर कठोर कारवाई त्याच्यावर करण्यात येईल। आज पाहतो भरपूर गुन्हे दाखल झाले आहेत। नायलॉन मांजा पतंग उडवण्यासाठी कोणी वापरणार नाही, सर्वांना हे आवाहन करण्यात येत आहे। तो पुलिस प्रशासन की तरफ से अभी 2-3 दिन जो है आपको इत्तला दी जाती है कि 2 कैमरे उड़े जाएंगे पूरे शहर में, 2 कैमरे, जिसमें जो भी बिल्डिंग से पतंग उड़ा रहे बच्चे उसको कैच करेगा वो कि नायलॉन का मांजा है या सादा मांजा है। अगर नायलॉन का मांजा है तो हमारी पुलिस की टीम वो उस बिल्डिंग पे जाएंगी, मैदान पे जाएंगी और जो है तो उसको उस बच्चे या जो भी उड़ाएगा उसको पकड़ेगी। बच्चा अगर नाबालिग है तो उसके पेरेंट्स जो वालिद और उसके पिताजी है उस पर गुनाह दाखिल होगा। तो इसलिए आप जो है इसका ध्यान रखें और बार बार आपको पुलिस प्रशासन की तरफ से रिक्वेस्ट की जा रही है, गुजारिश की जा रही है कि नायलॉन का मांझा इस्तेमाल मत कीजिए और जो त्योहार है, पतंग का जो त्योहार है, सब खुशी से मनाइए। पोलीस आणि वाळूज यांच्यातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मकर संक्रांतीनिमित्त कोणी नायलॉन मांजाचा वापर करू नये। नायलॉन मांजाचा वापर कोणी करत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशन यांना संपर्क करावा। नायलॉन मांजा जे वापरतात त्यांच्यावरती सक्त कायदेशीर कारवाई होत आहे। छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयामध्ये आत्तापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत। BNS 110 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न याप्रमाणे गुन्हे दाखल होत आहेत। त्यामुळे कुणी नायलॉन मांजाचा वापर करू नये। लहान मुलांनाही पालकांनी सक्त म्हणजे सांगायचं आहे की नायलॉन मांजाचा वापर करू नका। असं कोणी आढळून आल्यास त्या पालकावरती गुन्हा दाखल होणार आहे। लहान मुलांनी जे नायलॉन मांजा वापरत आहेत त्याच्यावर माननीय हायकोर्टाचे सक्त आदेश आहेत, कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये। सदस्य अभियान हे छावणी वाहतूक शाखेचे माननीय पोलीस निरीक्षक साहेब भंडारे सर हे सांगत आहेत। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आपल्याला सूचनाची तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे। जो कोणी नायलॉन मांजा ताबडतोब देणे गरजेचं आहे। नायलॉन मांजा जर वापरत असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई। तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत 1/1/2025 ते 31/1/2025 रोजी राबवण्यात येत आहे। सदरचे अभियान माननीय पोलीस आयुक्त प्रवीण सर तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सिलवंत नांदेकर सर आज काय अभियान राबवण्यात आले? पोलीस आयुक्त माननीय
प्रवीण पवार साहेब, पोलीस उपायुक्त माननीय शीलवंत नांदेडकर, पोलीस मुख्यालय, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धनंजय पाटील साहेब, वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2025 या अनुषंगाने आम्ही सर्वसामान्य जनतेला याद्वारे आवाहन करत आहोत की वाहतूकचे नियम पालन करा, वाहतूक नियमांना दरम्यान पोलिसांना सहकार्य करा आणि वाहतुकीचे जे नियम आहेत त्याचे पालन करा. वेगवेगळ्या ठिकाणी जे साइन बोर्ड लावलेले असतात त्या सूचनांचे साइन बोर्डचे आपण पालन करायचं आहे. तसेच आज दिवशी आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की नायलॉन मांजा जो पतंग उडवण्यासाठी वापर केल्या जात आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून आम्ही कारवाई केल्यानंतर देखील प्रतिबंधित जो नायलॉन मांजा आहे त्याचा वापर करून पतंग उडवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जे जनता आहे, जे मोटरसायकल चालवत आहेत, रस्त्यावर प्रवास करत आहेत, त्यांना त्याचा त्रास होत आहे, त्याची गंभीर दुखापत होत आहे. त्यामार्फत अनेक जखमा वगैरे लोकांना होत आहेत. या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचा नायलॉन मांजा वगैरे वापरायचा नाही. जर वापर केला असता त्यांच्यावर अतिशय गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल होऊन अटकेची कारवाई होत आहे. तरी या अनुषंगाने आमच्या मार्फत आम्ही सर्वांना आवाहन करतो की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करणार नाही. तसेच वाहतूक करत असताना हेल्मेटचा वापर करा. 4 व्हीलरचा वापर वाहतूक करत असताना, चालवत असताना सीट बेल्ट वापरा. तसेच वाहतूक रायडिंग करत असताना, मोटरसायकल चालवत असताना, 4 चाकी वाहन चालवत असताना कुठल्याही प्रकारचे मद्याम्ल किंवा जे नशा आहे, नशा होणारी पदार्थ खाऊ नका, सेवन करू नका. यामार्फत आम्ही सर्वांना निवेदन करतो. तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने काही आम्ही माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली काही आम्ही पॉम्पलेट वाटप करत आहोत. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे साइन बोर्ड आणि सूचना आहेत. त्याचे आम्ही या जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सगळ्यांकडे पॉम्पलेट पोहोचतील याकरिता आम्ही पॉम्पलेटचे वाटप करत आहोत. थँक्यू. आम्ही शहर वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी विवेक जाधव, आम्ही माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर माननीय प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये नायलॉन मांजाच्या ज्या दुखापतीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्या अनुषंगाने जनजागृती विषयक मोहीम हाती घेतलेली आहे. सदर मोहिमेमध्ये सकाळी माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी वायरलेस सेटवर सर्वांना माहिती देऊन सर्वांना कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून नायलॉन मांजामुळे जे दुखापत हे होत आहेत त्यांना कोणालाही त्या प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी आज रोजी सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विशेष पथक माननीय प्रवीण पवार सरांनी नेमून सर्वांना कारवाईचे कठोर आदेश दिलेले आहेत. आज त्यामुळे आम्ही अयोध्या मैदान येथे जनजागृती करण्यासाठी आलो. आम्ही सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पतंगप्रेमींना एकत्र घेऊन ज्यामुळे पतंग नायलॉन मांजामुळे काय काय गंभीर समस्या उद्भवू शकतात त्याविषयी जनजागृती केलेली आहे. आणि संक्रांत हा सण हा लोकांना साजरा करण्यासाठी असतो, इतरांना दुखापत करण्यासाठी नसतो. हे सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगितलेले आहे, सर्व पतंगप्रेमींना समजून सांगितलेले आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी शहरात एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्यांना 40 टाके पडलेले आहे. आज पण एका पोलीस अधिकाऱ्याला सदर नायलॉन मांजामुळे दुखापत झालेली आहे. आता सध्या त्याची प्रकृती अतिशय स्थिर आहे. पण त्यामुळे आम्ही सर्व ज्या ठिकाणी पतंग विक्री जोरात सुरू आहे, जसे की राजा बाजार झालं, बुड्डी लाईन झालं, या ठिकाणी स्वतः जाऊन जनजागृती करत आहोत. त्यांना समजून सांगत आहोत की पतंग हा 1 दिवसासाठी आहे, परंतु एखाद्या मनुष्याला, एखाद्या विस्माला काही दुखापत झाली तर हे त्याचं जीवन हे करू शकतं, त्याला गंभीर दुखापत होऊ शकते, त्याचे परिणाम अतिशय त्याच्या कुटुंबावर बितवू शकतात. हे आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आम्ही वारंवार माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर त्या सूचना देत आहोत. यामुळे आपल्याला पतंग उडवणारा जर लहान मुलगा असेल तर त्याच्या घरच्यांवर ह्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. सदर पतंग प्रेमीवर
या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या अंतर्गत दाखल होऊ शकतो.